नमस्कार. उन्हाळा सुरू झालेला आहे. आपण आत्ताच होलिका दहन केलं. त्यामुळे आता हे लक्षात ठेवा की जे वातावरणातील टेम्परेचर आहे, वातावरणातील उष्णता आहे, ती मोठ्या प्रमाणामध्ये हळूहळू वाढत जाणार आहे. मार्च, एप्रिल, मे हे कडक उन्हाळ्याचे असणार आहेत. बाहेरील टेम्परेचर वाढलं, बाहेरील उष्णता वाढली की आपोआप शरीरातली उष्णता ही वाढत असते. ही शरीरातली वाढलेली उष्णता कशी कमी करणार, हा सर्वात मोठा प्रश्न असतो. सगळ्यात महत्त्वाचं आहे योग्य प्रमाणामध्ये पाणी पिणं. जर योग्य प्रमाणामध्ये पाणी नाही पिलं तर बद्धकोष्ठता ही मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसून येते. बद्धकोष्ठता होते म्हणजे याच्या अगोदर काय होतं, पाणी जर कमी पिण्यामध्ये आलं तर डिहायड्रेशन होतं आणि या डिहायड्रेशनमुळं अपचन होऊन बद्धकोष्ठता ही होताना दिसून येते. आणि जर ही बद्धकोष्ठता खूप दिवस राहिली किंवा वारंवार होत राहिली तर पाईल्स, फिशर, फिस्टुला किंवा ॲप्सिस यासारखे आजार या उन्हाळ्यामुळे, या उष्णतेमुळे होताना मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येते. त्यामुळं या उन्हाळ्यामध्ये आपल्याला आपल्या शरीराचे डिहायड्रेशन होऊ नये, बद्धकोष्ठता होऊ नये म्हणून योग्य प्रमाणामध्ये पाणी पिणं हे खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला या उन्हाळ्यामध्ये पाईल्स, फिशर, फिस्टुला असेल किंवा कॉन्स्टिपेशन हे वारंवार होत असेल किंवा याच्याशी रिलेटेड लक्षणं दिसत असतील तर निश्चितपणे खाली दिलेल्या नंबरवरती आजच संपर्क करा आणि आपल्या आजाराचं किंवा आपल्या होणाऱ्या त्रासाचं निरसन करून घ्या.